शेवटचे पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकदिल्यावर मग फेरा पडे. याच जन्मी ओळखी परात्माराम, संसार संभ्रम भोगू नका. संसारी असावे आसुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम भोगू नका. नामा म्हणे देव भक्ताची आद्वारे, नामा म्हणे देव भक्ताच्या द्वारे, घेवनिया करी सुदर्शन. याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम भोगू नका. पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांच्या, त्यांचे कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी संतांचा तुका. ज्यांचे क्रिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, त्याची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. ओम नमो ज्ञानेश्वराय.
करा अनुग्रहला धरून पूर्ण झालो चराचरी शेवटची पाळी एक मनुष्य जन्म सुकली आवरण फेर पडे याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसार संग्राम भोगू नका. प्रस्तुत प्रसंगी सालाबाद प्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह पत्रिका आहे. श्रीमद ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह मौजे कान्हरवाडी 44वे वर्ष आहे. 43 वर्ष पूर्ण झाली. 44व्या वर्षामध्ये पदार्पण आहे आणि त्यामधील 3ऱ्या क्रमांकाची जी काही सेवा आहे ती माझ्या वाट्याला या ठिकाणी आलेली आहे. आपले मेजर साहित्य साळुंके महाराज यांनी 1 महिन्यापूर्वी पंक्याला म्हटले, तुम्ही जी का आहे ना अष्टमीच्या कार्यक्रमाला म्हटले तुम्ही 1-2 वेळेस आले नाही. तर मी त्यांना म्हटलं की अष्टमीच्या कार्यक्रमाला मी जवळजवळ तुमच्या गावामध्ये 7-8 वर्ष कंटिन्यू येत होतो, परंतु आमचं बरंच भक्ती मंडळ या ठिकाणी यायचं. टाळ वाजवायला तेच, मृदंग वाजवायला तेच, पिटी वाजवायला तेच, ऐकायला तेच, सांगायला आम्हीच, गावातलं कुणीच नसायचं. त्याच्यामुळे त्यांना म्हटलं की बा आम्ही काय त्याच्यामुळे आलो नाही. ते म्हणजे आमचा अखंड हरिनाम सप्ताह असतो आषाढ महिन्यामध्ये आणि तेव्हा भरपूर पब्लिक असतं गावामधलं. आता तरी मला वाटतं भरपूर आहे, एवढं भरपूर आहे आपल्यासाठी. तरी पण मगाशी बाहेर आल्याच्या नंतर जी आहे त्यांना म्हणलं कार्यक्रम किती वाजता आहे की महाराज इथेच बसलेले आहेत. ते म्हणले आता महाराज असं झालंय, म्हणजे लोक बाहेर देव गावामध्ये, लोक गावाच्या बाहेर आहेत राहायला आणि गावात फक्त देव आहे. आता त्याच्यामुळे यायला उशीर होतो, 10-5 मिनिटं इकडे तिकडे होतं. आणि म्हणून या ठिकाणी 3ऱ्या जी काही क्रमांकाची सेवा आहे माझ्या वाट्याला या ठिकाणी आलेली आहे. आणि या 3ऱ्या दिवसाच्या ज्या काही सेवेसाठी 1-1.5 तासाची जी काही सेवा, त्यासाठी आपण जो काही निवडलेला अभंग आहे, ज्यांची आज पुण्यतिथी बघा, संत नामदेव महाराज पंढरपूर निवासी, जेवणाचं महत्व सांगणारा हा अभंग आहे. आता या ठिकाणी फोटो वगैरे मांडून तुम्ही जयंती पुण्यतिथी जी आहे ना ती साजरी केलेली आहे, परंतु त्यांचं जे काही म्हणणं काय आहे ते नेमकं जर समजून जर घेतलं तर बरं होईल. आणि ते जर नाही समजून जर घेतलं, अशा आपण कितीही पुण्यतिथी जरी केल्या आणि कितीही जरी जयंती केल्या, त्याचा तुम्हाला सांगतो काहीही उपयोग होणार नाही. म्हणून तत्पूर्वी कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी जी काही साथ करणारी जी मंडळी आहे, या ठिकाणी हरिभक्त पारायण आपली जी काही साथ करणारे गायनाचार्य लौकिक महाराज, दुसरे तुम्ही मच्छिंद्रनाथ महाराज, नंतर या ठिकाणी आलेले आपले दाळमोदी गुरु हरिभक्त पारायण डॉक्टर निकम, त्यांच्या शेजारी मायनीमधले हरिभक्त पारायण सुशांत महाराज गरवारे, आणि आता पेटीवर बसले हरिभक्त पारायण दादा महाराज पळशीकर, आणि मृदुंगाला साथ करतायत हरिभक्त पारायण सागर महाराज, आणि विना घेतलेला आहे महाराज विनेकरी सचिन पाटील. मला वाटतं चॅनल पण चालू इथे. आणि तुम्ही सर्वजण, तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी प्रतिती कीर्तिवान, या न्यायाप्रमाणे
एवढ्या लांबून वगैरे जे आहे, मी सकाळी 8:15 वाजता आमचा प्रवास सुरू झालेला आहे. किती वाजता? 8:15. प्रेमाने या ठिकाणी तुम्ही बोलवताय, परंतु त्याचा काहीतरी आदर जर झाला तर त्या प्रेमाचा उपयोग होणार. मी हे जे काही धर्माचं कार्य वगैरे करून राहिलेलं आहे, या ठिकाणी जर काहीतरी त्याचा फैसला जर होत असेल तर त्या प्रेमाचा उपयोग आहे. नाही एवढ्या लांब यायचं, माझा काय हा व्यवसाय नाही, धंदा वगैरे नाही. कारण या जागेवर परिस्थिती काय आहे ना, व्यवसायाचं स्वरूप या जागेवरती आलेलं आहे, तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून या ठिकाणी जो आपण अभंग निवडलेला आहे, कारण हा अखंड हरिनाम सप्ताह जो आहे, हा नेमकं याच्या पाठीमागचं प्रयोजन काय आहे, हे प्रयोजन जर समजा तुम्हाला समजलं असेल तर मग बरोबर आहे. आणि जर समजा समजलेलं नसेल, तुम्ही विचार करा, 43 वर्ष पूर्ण झाली. किती वर्ष झाली पूर्ण? 43. 43 वर्ष म्हणजे एका सप्त्यामध्ये किती कीर्तन होतात? किती होतात? 8. 8 गुणिले 43 वर्ष किती झाली? 350. आणि परवाचं एक आणि कालचं एक आणि आजचं एक सुरू आहे. जवळजवळ 350 कीर्तन जी आहेत तुम्ही ऐकलेली मंडळी आहे. 350 कीर्तन ऐकून जर समजा आपली सुटका जर समजा अजून झालेली नसेल तर वरात करून मला सांगा बरं, माझी सुटका झालेली आहे याच्यातून. असं वरात करून थोडस मी इंग्रजी बोलतो का, मराठीचे ना. आपली सुटका जर समजा झालेली जर नसेल तर हे करून काय उपयोग आहे महाराज? तो कमरेवर हात ठेवून उभा आहे, तो म्हणतोय का माझा सप्ताह झाला म्हणून? नाही, तो बिलकुल म्हणत नाही. या बाबाने जे आहे ना, ह्या बाबाला सांगितलं की तू मला ओळखू शकत नाही. जोपर्यंत जीवनामध्ये सत्पुरुषाची साधूची भेट होत नाही तोपर्यंत देवाला तुम्ही आपण कुणीच ओळखू शकत नाही. त्यांनी सांगितलेले नामदेव महाराजांचा गाथा एकदा वाचून बघा. भगवंताचा आणि नामदेव महाराजांचा संवाद, आणि अशा संत महात्म्याची आज पुण्यतिथी आहे. आणि म्हणून या ठिकाणी जीवनामध्ये त्यांची सद्गुरूची संतांची साधूची भेट झाली आणि जो काही अनुभव आला, ती काही प्रचिती आली, तो काही साक्षात्कार झाला. आणि तो साक्षात्कार झालेला जो अनुभव आलेला आहे तो आपण जगासाठी मांडला पाहिजे. जगाला आपण हे सांगितलं पाहिजे की माणसाचा जन्म जो आहे तो परत नाही. माणसाचा जन्म परत नाही, तुम्हाला सांगतो, एकदाच आहे. कारण त्याची कोटी तयार केलेली आहे. ज्यांची आज पुण्यतिथी त्यांनी अशी कोटी केलेली आहे की एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे 12 मनुष्य देहाचा. बघा, एका एका योनीमध्ये एक एक कोट वेळा फेरे घ्यायचे आणि अशा 84 लाख योनी आहे. आणि या 84 लाख योनी फिरून आल्याच्या नंतर माणसाचा जन्म प्राप्त होतो एकदा. आणि या जन्मामध्ये येऊन जर समजा आपण काही या शरीराचं देहाचं सार्थक जर करून घेतलं नाही, आणि हा सप्ताह जो आहे ना, तो सप्ताहाचं प्रयोजन एवढ्यासाठी महाराज. आता कोण कशासाठी करतोय, कोण तुमचं कशासाठी चालू हे मला माहित नाही, पण सप्ताहाचं प्रयोजन नियोजन जे आहे महापुरुषांनी याच्यासाठी लावून दिलेलं आहे. अभंगाचा मतितार्थ बघा, नीट लक्षात घ्या. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एकदाच मनुष्य जन्म आहे. आणि इथे येऊन जर जे वर्ण करायला सांगितलेलं आहे, तुम्हाला जे साध्य करायला सांगितलेलं आहे, ते जर समजा तुम्ही नाही केलं, ते जर चुकवलं तर चुकले वर्ण फेरा पडे. पुनरपी जन्म पुनरपी मरण, जन्माला येणे मरणे
जन्माला येणे, परत मरणे, परत जन्माला येणे, परत मरणे, या फेरा जर समजा चुकवायचा जर असेल तर याच जन्मी ओळखी करा आत्माराम. याच जन्मामध्ये आत्मारामाची ओळख करून घेता येते. कोणाची? तुम्ही काही बोलतच नाही, त्याच्यामुळे मग महाराज बरं का असं आहे, गोष्ट जर सांगायला जर म्हटलं तुम्हाला माहिती ना, होकार जर गेला तर पुढे गोष्ट सांगता येते. मला असं वाटतं की तुम्हाला कळतंय का नाही, मला या ठिकाणी मला टेन्शन येतंय. याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संग्रम भोगू नका. याच जन्मामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला आत्मारामाची ओळख करून घेता येते. तुम्ही मला सांगा, 43 वर्ष झाली अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. कोणी पण मला सांगा की माझी आणि आत्मारामाची ओळख झालेली, हात वर करून सांगा. नाही नाही कोणी. आणि हे करायचा उपक्रम कशासाठी? आपण जे आहे ग्रामस्थ मंडळी जी आहे एवढा आटापिटा करताय महाराज. तुम्हाला आपल्याला शेतीमध्ये राब राबावं लागतंय. आपण जी काय आहे कार्यकारी मंडळ जी आहे, एवढा मोठा ठेव करणं ही सोपी गोष्ट नाही. हा एकट्याचं काम नाही, काहीतरी वर्गणी जमा करावी लागते. बरोबर आहे का नाही? वर्गणी जमा करावी लागते. म्हणजे ही वर्गणी आपण देतो नेमकं कशासाठी? आणि त्या वर्गणीचं जर आपल्या चेज होत नसेल तर या जन्मामध्ये येऊन जर समजा आपल्याला त्याची ओळख करून घेता आली नाही, अजून कधी ओळख होईल? ही ओळख होणार कधी? तर ओळख होणारच नाही. संसार संभ्रम भोगू नका. नामदेव महाराज सांगतात की तुम्ही संसार करा, संसारी असावे. करा तुम्ही संसार, संसारी असावे, आसोनी नसावे आणि भजन करावे देवळा. कोणाचं भजन? आत्मारामाची ओळख करून घेतल्यानंतर त्याचं भजन करा. याच जन्मी ओळख करा आत्माराम, संसारी संभ्रम भोगू नका. आणि शेवटचं चरण नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे देव भक्ताची या घरी किंवा द्वारे, घेऊन या करी सुदर्शना. ज्यांनी ओळख करून घेतलेली ना तिथे देव आहे महाराज. ज्यांनी ओळख करून घेतली का त्याच्या घरी देव आहे. कुणी? याच जन्मी ओळख करा आत्माराम, संसार संभ्रम भोगू नका. विठ्ठल आपण जर ओळख करून घेतली नाही महाराज, या ठिकाणी 84 लक्ष योनी आहे. ज्या ज्या जन्मा जाय प्राणी तेथे माय बापासाठी दोन्ही. प्रत्येक कुठल्याही जन्मात जा, गाय म्हशीच्या जन्माला जा, उंदीर बोक्याच्या जन्माला जा, प्रत्येक ठिकाणी आई आणि बाप आहे. पण जीवनामध्ये आत्मारामाची ओळख करून देणारा त्या योनीमध्ये कोणीही भेटत नाही. परी सद्गुरु कैवल्यदानी तू दुर्लभ सदा. प्रत्येक जन्मामध्ये आई आहे, प्रत्येक जन्मामध्ये बाप आहे. पण माणसाच्या जन्मामध्ये जी आहे, माणसाच्या जन्माला आल्याच्या नंतर ही गोष्ट समजून घेता येते. आता ही गोष्ट जर समजा आपण समजूनच घेतली नाही, नुसतं कीर्तन करायची, प्रवचन वगैरे करायची, ऐकणाऱ्यांनी काय करायचं? कारण या ठिकाणावरून जे आहे ना, आज विनोद, कथा आणि गोष्टी असं श्रोते मंडळींना पण जास्त आवडत आहे. त्याच्यामुळे काय झालंय, वर्म राहून गेलं महाराज बाजूला. भक्तीचं जे काय वर्म आहे
आणि ते वर्म बाजूला राहून गेलं आणि त्यामुळे आपल्याला आत्मारामाची ओळख होत नाही. काही लोकांना जे आहे ना, असं जो काही कार्यक्रम आहे ना तो लवकर समजत नाही. गोष्ट सांगितली की लवकर कळते, विनोद सांगितला, हसवलं की ते लवकर कळतंय. म्हणतात रात्रीच्या महाराजांनी चांगला कार्यक्रम केला. तुम्ही मला सांगा बरं, पहिल्या दिवशी अभंग कुठला घेतला होता महाराजांनी? पहिल्या दिवशी अभंग कुठला घेतला होता महाराजांनी? कोणाच कीर्तन होतं पहिल्या दिवशी? का तुम्ही आजच आले कीर्तनाला? महाराजांनी एकट्यानेच कीर्तन केलं का त्या दिवशी? हा, कुठला अभंग घेतला होता पहिल्या दिवशी? काय माहिती, संतांचा घेतला होता आहे ना. त्या अभंग आणि ध्यानात राहत नाही. एखादा विनोद आहे का ध्यानात? विनोद सांगितलेला विनोद ध्यानात आहे, तुमच्या गोष्ट पण ध्यानात आहे. बरं जाऊ द्या, परवाच जाऊ द्या, रात्री कुठला घेतला होता? आम्हाला तरी काय माहित, तुम्हाला मी काय कशासाठी बोलवलंय मग इथं तुम्ही सांगा ना. आता मला काय माहिती, मी नव्हतो ना रात्री. कुठला आपण घेतला होता रात्री महाराज? सदानाम घोष करू हरी कथा. सदा म्हणजे, सदा म्हणजे काय? नेहमी. त्यांनी सांगितलं तसं करतोय का आपण? सांगा बरं मला. नेहमी. आणि पहिल्या दिवसा कोणता होता? काय हे केले कवी. म्हणजे दोन्ही अभंग जे आहेत ते दोन्ही अभंग चांगले झाले, परंतु आपण त्या अभंगवाणीमधून जे काही सांगितलेलं आहे त्याचं जे निरूपण आहे ते आपण करत आहोत का? आणि करत जर असेल तर बरोबर आहे, करत जर समजा नसेल तर मग आपल्या पदरामध्ये काय पडणार आहे तुम्ही मला सांगा. आपण 1 महिना काम करतो, त्या 1 महिन्यानंतर आपल्याला त्याचा मोबदला मिळतो, पगार मिळतो बघा, बरोबर आहे का नाही? मग आता ह्या 7 दिवसामध्ये आपल्याला काहीतरी फल मिळायला पाहिजेत का नाही मिळायला पाहिजे महाराज? फल मिळायला पाहिजेत का नाही मिळायला पाहिजे? काय मिळालंच पाहिजे, पण मिळतंय का? मिळत असेल तर सांगा, तसं काय नाही, परंतु मिळतंय का? मला माहिती भेटत नाही ते. आणि हे उपक्रम नेमका करायचा आहे कशासाठी? मला एकच सांगायचंय, आज ज्यांची पुण्यतिथी आहे त्यांनी गाथ्यामध्ये लिहून ठेवले महाराज, भगवंताचा आणि नामदेवरायांचा संवाद आहे. नामदेवराया एवढा अधिकार तुमचा आपला कोणाचाच नाही. काय आहे? नामदेवराया एवढा अधिकार आहे का आपल्यापैकी? या ठिकाणी मी पण नाही. कारण नामदेवरायांचा अधिकार एवढा होता महाराज, नामदेवरायांबरोबर भगवंत परमात्मा बोलत होते. आपल्या बरोबर बोललाय का कोणाबरोबर आतापर्यंत सांगा? हा, नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा चला तांडूळ. जणी म्हणे काय देवा आहे हे सोने. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. देवाचा पितंबर करून गेला. नग्नावस्थेमध्ये भगवंत परमात्मा झाले. जनाबाई म्हणते देवा हे काय सोंगे. त्यांच्या कीर्तनामध्ये देव नाचत होते
आपल्यासारख्याच्या कीर्तनात झोपा येतात आणि जांभळे येतात. एवढा त्यांच्यातून आपल्यात फरक आहे. येतात का नाही? आता जेवण करून आलेला आहे आणि जेवण करून आल्याच्या नंतर काय असतंय की मग बसलेल्याला वाटतं की बा कधी उरकत आहे काय माहिती, नाही जावा तर मग गावातली लोक म्हणते कशाला माळ घातलेली आहे. ऐका ना, आणि महाराजाला पण तेवढंच लागत आहे काय तुमच्यावरती डिपेंड. तुम्ही म्हणले ना बंद बस. आणि इथं आल्याच्या नंतर कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो जांभळी आली नाही पाहिजे. पहिली गोष्ट जांभळी आली की ज्याने त्याने समजून जायचं की आपलं पाप आपल्याला या ठिकाणी बसवून देत नाही, आपल्याजवळ अजून पाप आहे. हे उत्तर आहे त्याचं. मी वाटलंच तर तुम्हाला जे आहे ना पैठणच्या नाथ बाबांचा एकनाथी बाबूत नावाचा ग्रंथ आहे, इथं जर असेल तर मी तुम्हाला दाखवून देतो. जांभळी येत असेल, झोप लागत असेल, ती झोप जी आहे ना ती झोप आहे काळाची बहीण. तिचे नाव चांडाळी. ती म्हणते तू इथे बसू नको, लवकर घरी चल, गोधडी घे, एक खाली टाक. माणूस नाही करत हे, कोण सांगते ते? ती काळाची बहीण सांगते. खाली एक गोधडी नाही तर टाक, वरून एक शाल पांघरून घे आणि झोपी जा लवकर. हे आपण करत नाही. ती काळाची जी बहीण आहे ना ती या ठिकाणी त्याला बसवून देत नाही. म्हणून कीर्तनात बसल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो अप टू डेट बसलं पाहिजे. जे काही श्रवण केलेलं आहे, जे श्रवण केलेलं आहे त्याचं आपल्याकडून मंथन होत नाही. सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. गाय किंवा म्हैस जी आहे ना तुम्ही रानामध्ये चरायला घेऊन जा, दिवसभर चरते दिवसभर, आणि संध्याकाळी गोठ्यामध्ये आणून बांधली का तिचं काय चालू होतं? त्याला रवंत म्हणतात. ती पोटातलं जी आहे ती परत बाहेर काढते, रवंत चालू होतो आणि परत पोटामधून घातलं जातो. तसं तुमचं आपलं काय आहे की या ठिकाणी आपण बका 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 टाकतो याच्यात, पण त्याचं रवंत जी आहे ती होत नाही. म्हणून कालचा अभंग ध्यानात राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही सगळ्यांनी जी काय आहे तुमचा पाठ होईल उद्याच्याला महाराजांनी विचारल्याच्या नंतर. तुम्ही सगळ्यांनी जी आहे ना माझ्या पाठीमाग म्हणायचं तो अभंग तुमचा पाठ होऊन जाईल. तो अभंग शेवटची पायी एक मनुष्य जन्म, याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम भोगू नका, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम भोगू नका, नामा म्हणे देव भक्ताच्या घरी, जेवणिया करी सुदर्शन, तुमच्या माणसाचा जन्म हा गोल्डन चान्स, शेवटचा चान्स आहे. इथे येऊन जर तुमचं वर्म जर चुकलं महाराज, इथे येऊन जर वर्म चुकलं, वर्म नेमकं काय आहे? आपलं येण्याचं प्रयोजन आणि जाण्याचं प्रयोजन समजून घेणे याला वर्म म्हणतात. तुम्हाला काही मी प्रश्न विचारतो, त्या प्रश्नांची उत्तर सुद्धा तुमच्याकडे आहे का मला सांगा. तुम्ही नेमके कोण आहात मला सांगा. कोण आहे तुम्ही? माणूस. बघा माणूस
असं बोललं पाहिजे. आपण कोण आहे? माणूस. शाबास. कुठून आलेलो? कुठून आलो आपण? घरून. आता जाणार कुठे? घरी. 43 वर्ष झाले सप्ताह चालू आहे महाराज. 43 वर्ष झाले सप्ताह चालू आहे. तुमची चुकी नाही महाराज. नाही, तुम्ही जे आहेत ना, तुम्ही सगळं, कारण शाळेत बसलेल्या विद्यार्थ्यांची चुकीच नसते. चुकी कोणाची माहिती आहे? गुरुजी. गुरुजींनी सांगितलं ना असं, तुम्ही आता घरून आले, आता घरी जाणार, हे का नाही? आपण कोण आहे? माणूस. आणि कधी मेळ बसायचा महाराज. आणि म्हणून याच्यासाठी जे आहे ना, थोडस ऐका, तुम्हाला सांगतो. जीवनाचं जे काही सूत्र आहे, जीवनाचं सूत्र, माणसाच्या जन्माला आल्याच्या नंतर त्याने पहिला विचार हा करावा की मी नेमका कोण आहे, माझं या मृत्यू लोकांमध्ये येण्याचं प्रयोजन नेमकं काय आहे, मी कशासाठी आलोय, मी आलोय नेमकं कशासाठी. बरे साधू संतांनी सांगून ठेवलं अगोदर, जो माणूस म्हणून जन्माला आला ना, त्याने अगोदर हा विचार करावा की आहे मी कोण, करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर कोण आहात तुम्ही? त्या छोकरीने सांगितलं माणूस. आणि माऊली ज्ञानोबा म्हणतात तुम्ही नेमके कोण आहात त्याचा विचार करावा. ऐका नाही, कुठून आलेलो आहोत ते पण माहित नाही, कुठून आलो ते पण माहित नाही. आता तुम्ही सांगणार घरून आलेलो आहेत म्हणून. घरून नाही आलो मी. जन्माला आपण जेव्हा या ठिकाणी या मृत्यू लोकांमध्ये आलो ना, तेव्हा येताना कुठून आलेलो आहे आपण? आम्ही वैकुंठवासी. आपण सर्वसामान्य. संत म्हणतात आम्ही वैकुंठवासी. आपलं राहण्याचं ठिकाण कोणतं आहे? कुठून आलो आपण माहित नाही. इथं येऊन जे आहे ना, अनेक जन्मानंतर तुमच्या आपल्या गाठीबिठी झाल्यात महाराज. अनेक जन्मानंतर या ठिकाणी येऊन जर समजा तुम्ही तो संबंध जोडून जर घेतला नाही, चुकलिया वर्म फेरा पडे. संबंध जोडून घेणे म्हणजे नाते संबंध जोडून घेणे. एक सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. आपला मुलगा किंवा मुलगी असेल, तिचं लग्न जर करायचं असेल किंवा मुलाचं जर लग्न करायचं असेल ना, तर त्याला नवीन नातेसंबंध जोडावा लागतो. नातेसंबंध त्याला काय म्हणतात? सोयरीक. काय म्हणतात त्याला? सोयरीक. तसं साधू संतांनी आपल्याला या ठिकाणी प्रत्येक माणसाला सांगितले, ज्याला बोलता येते का त्याला सांगितलं की बाबा बहुत जन्मांती जन्मलाशी नरा देव तो सोयरा कराता. देवा संग सोयरीक करून घे. कोणी कोणी सोयरीक केली सांगा बरं मला. बाबा म्हणते मी सोयरीक केली. हा बरं, काय नातेसंबंध आहे त्यांचा तुमचा?
नातेसंबंध काय सोयरीक जर केली तर नातेसंबंध सांगता आलं पाहिजेत ना, किंवा आमचं विवाही आहे किंवा आमच्या चुलत भावाचा जावाई आहे. नातेसंबंध जोडलंय नातेसंबंध, मग काय नातेसंबंध काय आहे ते सांगा ना. हा, त्यांचा भक्त झालं म्हणतात. त्यांचा काय झालं म्हणतात मी भक्त. ते तुमचं कोण लागतंय? बाई लागते का, जावाई लागते का, बाप लागते का, आई लागते का, चुलती लागते का, काका माहित नाही. बहुत जन्मांती जन्मलाशी नरा देवत्व स्वयरा करी आता बापा स्वतःचा स्वार्थ अनर्थाचा अर्थ सांगी परता. स्वतःचा स्वार्थ करून घ्या, त्याच्या संगे नातेसंबंध जो आहे ना तो जोडून घ्या. आणि जोपर्यंत नातेसंबंध आपण जोडत नाही, जोपर्यंत नातेसंबंध जोडत नाही, तुम्हाला सांगतो तोपर्यंत आपण त्या चक्रामधून बाहेर सुटू शकत नाही. अहो किती लांब फिरून आलेला आहे तुम्हाला सांगतो हा जीव. लय लांब फिरून आलेला आहे. सुखासुखी येताना सुखासुखी बिलकुल आलेलं नाही. काय सांगू गर्दीची आत्मना मग भोगता नारायणा. येताना काही चांगलं आलाय का बघा. काहींचं सीजर करावं लागतं. सीजर येताना चांगलं आलं नाही, लय दुःख. 9 महिने आणि 9 दिवस जो आहे ना तो आईच्या उदरामध्ये मलमूत्र आणि विष्ठा भक्षण केली. देवा मला तू याच्यातून बाहेर काढ. मी तुझं स्मरण या हे शेवटच्या श्वासापर्यंत करीन तुझं स्मरण, पण मला यामधून तू बाहेर काढ. या दुःखावी वेळे दुरितांची जाळी शेवटच्या श्वासापर्यंत तुला विसरणार नाही. असा गद्दार जीव फसून बाहेर आलाय महाराज. फसून कोणाला फसवलं माहितीये? आतमध्ये आहे ना, आतमध्ये असतानाच भेट झालेली आहे. आत असताना भेट झाली होती. आत असताना देवा मला तू याच्यातून बाहेर काढ सुखरूप. मी तुझं स्मरण करीन तुझं स्मरण. करतोय का महाराज सांगा बरं? 9 महिने आणि 9 दिवस 9 महिने आणि 9 दिवस त्या कुंडामध्ये खाली डोसकं आणि वरती पाय. खाली डोसकं आणि वरती काय पाय. आणि हात जे आहेत ना, हात जोडलेली अशी. बघा की सोनोग्राफी करून डॉक्टरकडे जाऊन हे हात का जोडलेले आहेत म्हणा डॉक्टरला. ते म्हणतात तुम्हाला बाकीचं काय करायचंय? मग हात काय इकडे तिकडे पाहिजे काय? हे हात जोडलेले असे, खाली डोसकं वरती पाय.
आतमध्ये होता ना तो सुईचा होता, सुईचा देवाला आठवत होता, कारण नाका तोंडामध्ये कृमी किडे जात होते. देवा वाचव मला, तू याच्यातून मला बाहेर जायचंय, मला बाहेर काढ. मी तुझं स्मरण जे आहे ना ते स्मरण शेवटच्या श्वासापर्यंत करेल. बाबांनी सांगितलं वचन दे तसं मला तू शेवटपर्यंत मला विसरणार नाही, असं वचन पण दिलंय या कब्जार जीवानी. आणि म्हणून सुखरूप आलोय आपण इथपर्यंत, माहिती का? म्हणून सुखरूप बाहेर आला. परंतु बाहेर जेव्हा आला तो बाहेर येताना डोक्यातून आला. कुठून आला? जो पायातून आलेला असतो त्याला पायाळ म्हणतात, आणि जो डोक्यातून आलेला आहे त्याला काय म्हणतात? डोकाळू. याचं सुपर डोकं चालायला लागलं प्रपंचामध्ये महाराज. पैसा, डोकं, आणि त्याचं भजन सांगितलेलं होतं ना, ते सांगितलेलं भजन विसरून गेलं महाराज. धरणी वायू लागता, नामदेव महाराजाचं प्रमाणे, धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता, ओळख लागे माता पिता, कोहम कोहम गणे. त्याला जे भजन सांगितलं होतं ते विसरून गेला, आणि ते भगवंताचं नाम आहे. ते भगवंताचं नाम आहे जे आईच्या पोटामध्ये भगवंताने करायला सांगितलं होतं, ते भगवंताचं नाम आहे. गर्भवास में तो वचन दिया था भजूंगा सिया राम, बाहर आकर हो गया बेईमान भूल गया आत्माराम. बाहेर आला, विसरून गेला, आणि विसरलेलं जे काही भजन आहे ते संतांच्या कृपेनेच आपल्याला परत माहित करून घेता येतं. तसं माहित करून घेता येणार नाही. नामदेव रायांचा एक अभंग आहे, सद्गुरु वाचोनी नाम नय हाता, साधयन साधिता होती गुणे, जैसा कांते विन करणे हा संसार, तैसा तो व्यापार साधनेचा. बिगर नामाची जर भक्ती करत असाल तर जसं बिगर बायकोचा प्रपंच करता येत नाही. काय येतो करता महाराज? बिगर पत्नीचा येतो प्रपंच करता नाही, त्याला लग्न करावं लागतं. ज्याला प्रपंच करायचा त्याला लग्न केल्याशिवाय प्रपंचच करता येत नाही. जवळी सद्गुरू नाही केला भक्तार, साधन विचार व्यर्थ गेला. नामा म्हणे सद्गुरु पासोनी नाना, नाम घ्या जानोनी नाना काही. नामदेव म्हणे सद्गुरु पासोनी नाम घ्या जानोनी नाना काही. तुमचं जे विसरलेलं आहे ना ते सद्गुरूची शरणागती करा, त्यांना विचारून घ्या ते नाम कुठलं होतं. त्या ताईला आली जांभळी, त्या माझं लक्ष असतं कोण जांभळी देतंय, कोणाला उचकी येते, कोणाला झोप लागली, कोणाला डुंकी यायला लागली. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की आपल्या जवळ जे काही पाप वास्तव्याला आहे ते या ठिकाणी बसून देत नाही. विठ्ठल विठ्ठल. देवा मला जांभळी येऊन देऊ नको, मला जांभळी येऊन देऊच नको. कीर्तनात बसल्यावर तरी कमीत कमी येऊन देऊ नको. तुम्ही मला दाखवा, मी जे आहे ना पहाटे 4 वाजेपर्यंत जरी जागा राहिलो का, मला जर जांभळी आली ना, मी एका जांभळीला 500 रुपये बक्षीस देईन तुम्हाला. मला जर जांभळी आली तर 4 वाजेपर्यंत तुमच्यापाशी बसून राहतो. जांभळी जर आली ना, महाराज आता जांभळी आली 500 काढा, लगेच देतो मी तुम्हाला. जोपर्यंत आपल्याजवळ पाप वास्तव्याला आहे तोपर्यंत मी आपण दुःखी आहे महाराज. ज्या दिवशी आपलं पाप निघून जाईल ना त्या दिवशी तुम्ही सुखी व्हाल. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला आपल्याला नामदेव रायाने सांगितलं किंवा भगवंताने त्या जीवाला सांगितलं की बाबा तू बाहेर आला
मूळ स्वरूप जे आहे ते विसरून गेला, माझं जे भजन आहे ते विसरून गेला. आणि ते विसरलेलं भजन, भजन तुमचं पहिलं चालू आहे. लक्षात येते तुमच्या, भजन तुमचं पहिलं चालू आहे पण ध्यानातून गेलेलं आहे. काय झालेलं आहे? ध्यानातून तुमच्या गेलेलं आहे ते संतांच्या कृपेने परत माहीत करून घ्यायचं. आणि ते भजन ज्याने जोडून घेतलं, कनेक्शन जोडलं गेलं, चालू झालं भजन. त्याला म्हणायचं अखंड हरिनाम सप्ताह. त्याला काय म्हणायचं? अखंड हरिनाम सप्ताह. किंवा काल घेतलेला जो अभंग आहे, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा समाधान. त्यानेच म्हणायचं सर्व सुख द्यावो, सर्व अलंकार आनंद निर्भय. आता आपली अजून आता आपल्याला जांभळ्यात यायला लागल्यात, अजून कशाचा आनंद, कशाचा निर्भय, कशाचं काय. आणि कशाचे अलंकार? सुखाचे अलंकार आहे का आपल्या अंगावर? सगळे दुःखाचेच अलंकार. आणि फक्त आपण कीर्तन ऐकायचं घरी जायचं का? नाही. तुम्हाला सांगतो माणसाची गॅरंटी नाही. कोण दिवस उगवेल कैसा या देहाचा नाही भरवसा. अजूनही तरी सावध होय मुळा, देह हा पाण्याचा बुडबुडा. निघून जातो वारा, खाली राहतो पसारा. घेऊन जाताना म्हणतात राम नाम सत्य आहे. काय म्हणतात? राम नाम. तेच म्हणतात ना इकडे का दुसरे? कारण आमच्याकडे म्हणतात घेऊन जाताना राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. इकडे काय म्हणतात? अरे राम नाम सत्यचे म्हणतात. मग कोणतं सत्य आहे ते समजून घेतलंय का? नाही घेतलं ना. तेच विसरलेले महाराज नेमकं. विसरली तया थोर झाली हानी. ज्याचं विसरलेलं आहे ना त्याने जर समजा समजून घेतलं नाही महाराज, तर 84 लाख योनीच्या खाणीतून परत फिरावं लागलं. पचतील खाणी 84च्या. विसरलेलं स्मरण करून घ्यायचंय फक्त. लय सोपं आहे, तुम्हाला सांगतो किती सोपं आहे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. कसं काय आपलं कसं काय विसरलेलं आहे त्याच्यावर सांगू का उदाहरण एखादं? आपलं विसरलं कशामुळे, कसं विसरलंय? आपलं ओरिजिनल मुख्य जे आहे ना ते सुटलं गेलं ना, आपण दुसऱ्या डोक्यामध्ये कोंबून घेतलं. ओरिजिनल सुटलं गेलं. मला उदाहरण सांगू तुम्हाला त्यासाठी एखादं? सांगू उदाहरण सांगू का? हा, भजन करा. सांगतो विठ्ठल विठ्ठल. कशावरती उदाहरण ते पण कळलं पाहिजे नाही तुम्हाला. कशावर उदाहरण? आपलं विसरलंय कसं?
आणि दुसरं डोक्यात आलंय कसं, एका गावामध्ये एका माता माऊलीच्या घरी तिच्या माहेरची पाहुणी आली. कुठली पाहुणी आली? तिच्या माहेरची पाहुणी आली. 2-3 पाहुणे आली आणि पाहुणे आल्याच्या नंतर चहा पाणी वगैरे झालं. पावसाळ्याचे दिवस होते, पावसाळ्याची. चहा पाणी झाल्याच्या नंतर त्या माता माऊलीने सांगितलं, म्हणली लांबून आला, आता मी चांगला उत्तम प्रकारचा स्वयंपाक बनवते, तुम्ही जेवण करून जायचं. मग जेवणाचा बेत वगैरे ठरला. तोपर्यंत पुढे एक पडवी होती घराच्या, पडवीमध्ये चटई टाकली, त्या चटईवरती ती पाहुणे गप्पा मारीत बसली, जेवण स्वयंपाक तयार होईपर्यंत. त्या माता माऊलीने काय केलं की आपल्या माहेरची पाहुणे आलेली आहेत, थोडस मसाल्याच्या भाजीचा बेत केला. कुठल्या भाजीचा? मसाल्याच्या भाजीचा बेत केला. आणि सगळं काही साहित्य घरामध्ये होतं, सगळं साहित्य एका ताटामध्ये काढलं तिने. पूर्वीच्या काळी काही मिक्सर नव्हते, असं केलं की सगळं मिक्सिंग होतं, तसलं नव्हतं. कशावर करावं लागायचं ते? पाट्यावरती. मग तिने ते ताटामध्ये काढलं, मिरची, धने, ऐका नाही, खोबरं, असं जे काही मसाल्याचे जे पदार्थ आहेत ना ते काढले, लवंग, विलायची. पण त्या भाजीला घालण्यासाठी जी काय आहे ना, एक वस्तू कमी होती त्यामध्ये. त्या वस्तूचं नाव आहे खसखस. घालतात का आजीबाई खसखस मसाल्याच्या भाजीला? घालतात. आम्हाला माहित नाही म्हणजे म्हणून विचारलं तुम्हाला. ती खसखस कमी होती. तिच्याकडे ना एक 5-6 वर्षाचं बाळ होतं घरामध्ये. तिने हाक मारली, म्हणली बाळू 10 रुपये घे, दुकानामध्ये जा आणि 10 रुपयाची खसखस घेऊन ये. काय घेऊन ये? लवकर जा, धावत धावत जा, पळत पळत ये, मला ती भाजायची. तोपर्यंत ही सगळं साहित्य काढलेलं आहे. तोपर्यंत त्याची आई जी आहे ना दुसरं काम करायला लागली. बाळूला 10 रुपये घेऊन पाठवलं दुकानामध्ये. दुकानात पाठवल्याच्या नंतर जे आहे ना थोडीशी पावसाची बुरबुर जी आहे ना ती चालू होती. बारीक बारीक म्हणतो ना पण पाऊस, तसा पाऊस चालू होता. मोठा पाऊस येऊन गेलेला होता. आणि चालला असताना झालं नेमकं काय, तो एक गल्ली सोडून दुसऱ्या गल्लीमध्ये जी आहे ना त्यांनी प्रवेश केला. तर त्या गल्लीतून एक आजीबाई जी आहे ना, छप्पर होते बा पूर्वीच्या काळात छप्पर, त्या छपरातून एक आजीबाई बाहेर आली. आणि बाहेर आल्याच्या नंतर इकडं तिकडं असं पाहायला लागले, उघडलंय का नाही अजून. आणि छपरामधून परत एक आजीबाई बोलत होती बाहेरच्या आजूबाईला, म्हणले अगं बाई सखो उघडलंय का नाही, म्हणली का अजून. म्हणजे काय उघडलं का नाही? पाऊस. ती बाहेरची आजी काय म्हणते माहिती? अगं कशाचं उघडलंय म्हणले, काय 3 दिवस झालं मेलेली नुसती पचपच लावली. ती बाळू खसखस आणायला गेला होता ना, त्यांनी त्या आजीबाईचा पचपच शब्द ऐकला. काय ऐकलं? खसखस विसरून गेला ना बाळू. त्याला त्याच्या आईने काय सांगितलं होतं आम्हाला, आणि कोणाचं काय डोक्यामध्ये घेतलं? त्या आजीची पचपच डोक्यामध्ये घेतली. दुकानात गेलं, तो शेठला म्हणलं, शेठ म्हणलं काय? माझ्या आईने 10 रुपयाची पचपच सांगितली. पचपच नावाची वस्तू आहे? वस्तूच नाही महाराज. शेठने सांगितलं, बाळू तुला तुझ्या आईने दुसरं काहीतरी सांगितलेलं आहे, पचपच नावाची वस्तू नाही. नीट विचारून आईला. ती लेकरू बाहेर परत आलं. घरी आल्याच्या नंतर आईला सांगितलं, म्हणले आई, म्हणजे काय बाळा आणली का? म्हणलं ती पचपच नावाची वस्तूच नाही दुकानात. अरे बाळ्या तुला मी खसखस सांगितली, पचपच नाही. म्हणलं आता म्हणतच जातो राष्ट्रपती. म्हणत जायला निघाला, खसखस 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 असं म्हणत चाललं होतं. आणि म्हणत चाललं होतं तर तेवढ्यात नेमकं काय झालं,
ग्रामपंचायतच्या वाट्यावरती 10-5 माणसं आमच्यासारखी बसलेली होती. पावसा पाण्याची शेतीत उद्योग नाही काही, निवाऱ्याला आपली बसलेली मोठमोठ्याने गप्पा चालल्या होती मोठमोठ्याने. आणि बाळू नेमका तिथून चालायला तेवढं गावचं पाटील आलं पाटील. आणि त्या 7-8 जण बसलेल्यांना म्हणले, काय कचकच लावलेलं म्हणले, मला घरी ऐकायला येतंय, 1-1.5 तास झालाय. ते बाळूने त्या पाटलाकडे पाहिलं, खसखस गेलं परत विसरून. डोक्यात काय घेतलं, दुकानात गेला म्हटलं, शेठ कचकच पाहिली. आता ही कचकच नावाची पण वस्तू नाही ना. परत आला आणि आईला विचारलं, म्हणलं आई कचकच नाही. आईने पाठीत भुक्का आणला आणि कान वाढला, असा तरतर कान वाढला. तुला मी 2दा सांगितलं, तुला मी खसखस सांगते, तू काहीतरी डोक्यामध्ये घेऊन येतो इथे, कोणाचा आणतो डोक्यामध्ये काहीतरी. आता म्हणला ध्यानातच ठेवतो, पाठ करीत जातो म्हणला, इथून तिथून डोळे झाकून जाऊ का म्हणलं, आई दुसरंच काहीतरी डोक्यात येतंय माझ्या. आणि तिथपर्यंत गेला, दुकानाच्या पायऱ्या चढायला पर्यंत कुणीच भेटलं नाही त्याला. पण दुकानाची पायरी चढली, काउंटरवर जाऊन उभा राहिला. तिथपर्यंत पाठ होत. पण तेवढ्या दुकानदाराच्या बायकोनी काय केलं, त्याच्या लेकराला हाणलं महाराज. दुकानदाराच्या बायकोनी 1-1.5 वर्षाचं लेकरू होतं, हाणलं. ते दुकानदार म्हणलं, काय आणखीच म्हणलं तू त्याला, सकाळपासून 2दा हाणलं. मग हाणून नाही तर काय करू म्हणले, सकाळपासून मागे मचमच लावली त्यांनी. काउंटरवर गेल्याला विसरला बाळू. खसखस डोक्यातून निघून गेली आणि मचमच डोक्यामध्ये घेतली. तोपर्यंत मिटामिटी झाली होती कोणाची, दुकानदारनीची दुकानदाराची. त्या लेकराला समजलं, म्हणले आला का रे तू नीट विचारून आईला. म्हणला हो आलो. म्हणला काय, मचमच. आता ही वस्तू पण आहे का महाराज. आणि तसं तुमचं आत्म झालंय महाराज. ओरिजिनल जे आहे ना तुमच्याजवळ पहिलंच नाव आहे. तुझे आले तुझं पाशी, परंतु जागा चुकलाशी. डोक्यामध्ये दुसरं काहीतरी घेतलं महाराज, आणि डोक्यामध्ये दुसरं काहीतरी घेतल्यामुळं आपण त्या बंधनातून सुटत नाही. त्याच्यामुळे आपलं वर्ण चुकलं. परत गोल्डन चान्स नाही. तुम्हाला सांगतो, माणसाच्या जन्माने हा प्रकारच्या प्रथम 4 Thank you.
जन्माची पाळी एक मनुष्य जन्म. इथे वर्ण जर चुकला, चुकल्यावर मग फेरा, मग फेऱ्यातून बाहेर निघायचंय का अडकायचं फेऱ्यात? तुम्हाला फेऱ्यामधून बाहेर निघायचंच नसेल ना तर असंच चालू राहू द्या महाराज. आणि बाहेर जर पडायचं जर असेल तर याच्यावरती विचार तुम्ही करा. नसल याच्यातून बाहेर निघायचं ना तर असं चालू राहू द्या, चालू राहू द्या. त्याला काय पिछेशा आगे ढकाया, मागून आलोय चालू ठेवा. पण बाहेर पडण्याचा उपाय जो आहे ना साधू संतांनी आपल्याला करायला सांगितलाय. एवढ्यासाठी आपलं येणं झालेलं आहे. तो आईच्या पोटामधून भजन करत बाहेर आलाय महाराज. तुम्हाला माऊलीची ओळ सांगतो. आज किती अध्याय झाले ज्ञानेश्वरीतला? 11वा अध्याय चालू आहे. मग 11व्या अध्यायापर्यंत त्या तुम्हाला काही ओळी सांगतो मी. त्या तुमच्या गेल्यात वाचून झालेल्या. किती लोक माणसं पारायणाला बसलीत? 30-32 माणसं पारायणाला बसली. त्यापैकी इथं कोण कोणी त्यातलं 35 माणसापैकी इथं कोण कोणी? 1, 2, 3. बाकीचे झोपायला गेलीत का? 35 मधले 4 जण इथे आहेत. 35 मधले 31 माणसं कुठे? ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं माऊली ज्ञानोबरांनी किंवा कृष्ण भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझे ठाई परिज्ञाने विन नसले म्हणून बुद्धी भेदाशी आले आणि कल्पू नाही ते कल्पू लागले अनेकत्व. ज्ञानेश्वरी मावशीला 2 जांभळ्या झाल्या बा आजपर्यंत. मावशी जाऊ की झोपायला? विठाला विठाला हे असं होतं. तुमच्या पण ध्यानात नाही का? देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील. भजन करत बाहेर आला तो. येताना भजन करत बाहेर आलाय. मग ते विसरलेलं जे आहे ते का नाही स्मरण करून घेतलं? मग ते आणि ते स्मरण करून घेण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह महाराज. ते स्मरण करून घेतल्याच्या नंतर बघा वस्तू आपल्या जवळ आहे. आपण दुसऱ्या डोक्यामध्ये घेतलंय. आपल्याला परिवर्तन जे आहे ते परिवर्तन तोंडात करायचंय का बाहेरून करायचंय? आपल्याला का आतून करायचंय? परिवर्तन मनामध्ये व्हायला पाहिजे का बॉडीमध्ये व्हायला पाहिजे? आपलं परिवर्तन कुठे चालू आहे? परिवर्तन चाललंय बाहेर. मन जे आहेत ना, मनाच्या ठिकाणी परिवर्तनच आहे ना महाराज. पाप जी चिकटलेले आहेत ते बॉडीला चिकटलेले आहेत का मनाला चिकटलेले आहेत? कशाला चिकटलेत पाप? आणि ते पाप निघतील कशाने? मन संकल्पाचे पापे न जाते तीर्थाच्या बापे. तीर्थाच्या बापाला सुद्धा निघत नाही ते पाप. तुम्ही किती डुबक्या मारा गंगेमध्ये, तुमचं शरीरावर बसलेलं पाप निघून जाईल. पण मनाला चिकटलेलं पाप जे आहे ना, गंगेला नाही देवाच्या बापाला सुद्धा निघत नाही. देवाच्या बापाला सुद्धा निघत नाही. हे मी सांगत नाही, नामदेवराय सांगतात. मन संकल्पाची पापे न जाते तीर्थाच्या बापे. तीर्थाच्या बापाला सुद्धा निघत नाही ते. आणि ते कशाने काढावं लागेल? ते नामस्मरणाने काढावं लागेल महाराज. ते पाप जे आहे ना ते नामस्मरणालाच फक्त घाबरत, इतर कशालाही घाबरत नाही. कशाला घाबरत नाही ते? जसं एक वस्तू बघा, तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो. सोपं उदाहरण, येथे जर आता विंचू निघला, कुठे? इथं विंचू निघला.
आता. आणि त्या विंचवाला जर म्हणलंय बाबू नांगी खाली घे, घेईल ते? आणि जर समजा आपण मुख्यमंत्र्यांना बोलवलं तर तरी पण नाही, आणि पंतप्रधानांना बोलवलं तर तरी पण नाही. कोणाला बोलावं लागेल बरं तिथे? बोलावं कोणाला लागेल तिथे? ती नांगे खाली घेत ते? नाही नाही नाही, नांगे खाली घेत ते, पण त्याच्यासाठी एक प्राणी बनवलेला आहे. हा राईट. पालीची आणि त्याची नजरा नजर झाली की ती नांगी खाली टाकतो. बघा काही अजून आहे, बाकी कोणालाच घाबरत नाही ते. तसं काळ जो आहे ना, मला सांगायचं काय याच्यातून, काळ जो आहे ना तो नामाशिवाय कोणालाच घाबरत नाही. फक्त कोणाला घाबरतो? नामालाच तो काळ फक्त घाबरू शकतो, इतर कशाला तो घाबरत नाही. बघा ते आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला. पालीची आणि त्याची नजरा नजर जर झाली ते नांगी खाली टाकतो महाराज. विंचू कोणाला चावला गेलं बसलेल्या पैकी? अरे वा वा वा, शेवट बसलेले पाहुण्यांना चावला. किती मजा येते पाहुणे विंचू चावल्यावर. बाकीचं कोणालाच नाही चावलं अजून? चावलं. आणि एवढी मजा येते विंचू चावल्याच्या नंतर महाराज, मला पण चावलेलं आहे. लय मजा येते विंचू चावल्यावर. नाहीतर घेताना एखाद्या वेळेस चावून तसं काही करू नका. ते विंचू जो आहे ना, ती पाल जी आहे का, पाल अख्खा गिळून टाकते, अख्खा नांगी सहित. किती पावर असते त्या विंचवामध्ये, जळ किती माहिती का? ठाणा ठाणा बोंबलतो माणूस, लावू नका हात त्याला. ठाणा ठाणा बोंबलणारा माणूस जो आहे ना, एवढसा विंचू अख्खी पाल जी आहे ना त्याला अख्खा खाते, अख्खा गिळून टाकते पाल. बघा, एकशे बडतर एक बनवलं त्याने बनवताना. आणि ती जी पाल आहे ना, मग विंचवामधलं किती पट विष जे आहे ना, ती पचवण्याची ताकद पालीमध्ये आहे. किती पट पालीमध्ये किती जहर असत तुम्हाला माहिती आहे ना? 10 पट जहर लागतं. 1 पट पचवायचं असेल तर आपल्या अंगामध्ये 10 पट लागतं महाराज. मग पालीमध्ये किती जहर आहे? किती? 10 पट आहे. कारण विंचवाचं विष पचवण्याची क्षमता पालीमध्ये आहे. 10 पट पालीमध्ये जहर आहे. आणि ती पाल जी आहे ना, ती पाल, त्या पालीला सुद्धा अभिमान झाला की मी अख्खा विंचू जी आहे ना, अख्खा विंचू गिळते. पण तिच्यासाठी एक पैलवान तयार केला त्या पालीसाठी. कोंबडूबाई आजची पाल गिळून टाकते, आखी. काय आखी गिळून टाकते ती पाल. तुम्ही टाकून बघा. म्हणजे पालीमध्ये 10 पट विष आणि त्या कोंबडीमध्ये 20 पट जहर आहे. किती पट आहे? 20 पट. 10 पटीचं जहर पचवण्याची क्षमता आहे कोंबडीमध्ये. आणि ती जी काही कोंबडी आहे, ती जी कोंबडी आहे 40 पट ज्याच्यामध्ये जहर आहे, असाच जीव खाऊ शकतो. मग आता इथं बसलेल्या पैकी कोणी खाल्लेलं नसणारच आहे का? खाल्लेले खाल्लेलं कोंबड्या खाऊन येतं मंदिरामध्ये, म्हणजे अगोदर खाल्लेलं आहे ना, आता नाही ना.
म्हणून याच जन्मामध्ये तुम्हाला सांगतो, मला सांगायचं काय होतं ते आठवलं म्हणून तुम्हाला सांगितलं. जसं विंचू पालीला घाबरतो, पाल कोंबडीला घाबरते, पाल कोंबडीला घाबरते आणि कोंबडी कोणाला घाबरते? कोंबडी त्याला घाबरते. तसं काळ जो आहे ना, काळ फक्त नामालाच घाबरतो. कोणतं नाम? जे तुमचं विसरलेलं आहे, ते जे तुमचं विसरलेलं आहे ना त्यालाच घाबरतंय ते, दुसऱ्याला नाही घाबरत. कशाला? दुसरं कशालाच घाबरत नाही. बघा, विंचू आणि सर्प शेजारून जाईल पण तो सापाला सुद्धा घाबरत नाही. कोण नाही घाबरतो. पण तसं याचं एक वर्म आहे, तुम्हाला सांगतो. ते वर्म, ती वस्तू आपल्या जवळ आहे. साधू संतांनी सांगितले की बाबा हो, ती वस्तू तुम्ही ओळखा. कोणती वस्तू आहे ती? जगद्गुरु तुकोबाराचा अभंगही नाही, त्याच्यावर तुम्ही विचार करत नाही काही. ओळखावे वस्तू सांडारे कल्पना, नका आदरांना जाऊ झाली. झनी जाल कोठे बुडवाल हित विचारी, मनात आपुलिया जीवे शिवाशी पाहावे आणि भूतीन व्हावी तुका म्हणे. ती वस्तू ओळखा ना, ती नेमकी कोणती वस्तू आहे ती. आणि त्या वस्तूचं एक दिवस कारण पडणार आहे आपल्याला. त्या वस्तूचं एक दिवस कारण पडणार आहे. आणि येताना ती वस्तू आपण बरोबर आणलेली आहे, जाताना ती वस्तू आपल्याला परत घेऊन जायची आहे. आता इथं माहितीच नाही करून घेतली. अजून 43 वर्ष झाले सप्ताह चालू आहे आणि वस्तू कुठे अजून माहित नाही. मग त्या वस्तूचं एक दिवस कारण पडणार आहे. नामदेव महाराज सांगतात, वस्तूशी कारण पडेल वा जेव्हा, कुठे जाल तेव्हा शोधावया. तुम्हाला एक दिवस कारण पडणार आहे, तेव्हा कुठे जाणार सापडायला तुम्ही? म्हणून ती वस्तू दुसरी तिसरी कुठली नाही, त्या वस्तूलाच म्हणतात नाम. आणि त्याचा आपला एकदा परिचय झाला, नातेसंबंध जोडला गेला, सोयरी झाली, पक्क झालं. तुम्हाला सांगतो, नातेसंबंध जन्माला आल्याचं सार्थक झालं. ह्या जन्मामध्ये येऊन जी आहे ना त्याची ओळख करून घ्यायची, म्हणून हा शेवटचा जन्म आहे. नंतर आपल्याला ओळख करून घेता येणार नाही. म्हणून अभंगाच्या द्वितीय चरणात नामदेवराय सांगतात, याच जन्मी ओळखी करा आत्माराम. जन्मी ओळखी करा आत्माराम.
परत करता येणार नाही. का नाही करता येणार परत? परत अन्य प्राण्यांच्या जन्माला गेल्यानंतर त्याला बोलता येत नाही. तुम्ही मला सांगा, या ठिकाणी गावातले प्राणी सकाळी पारायणाला येतात का? कोण येतं मग? फक्त माणसं येतात. गावामध्ये प्राणी काय कमी आहे का? भरपूर प्राणी आहे. पण त्या प्राण्यामधला फक्त माणूसच ही गोष्ट करू शकतो. इतर योनीच्या ठाई हा विचार नाही. याच देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे पुन्हा घ्यावया विसावा, फिरून या गावाल्या शिवा. देहरूपी गावाला आलेला जो आहे, याच जन्मामध्ये त्याला ओळख करून घेता येईल. याच जन्मामध्ये त्याला भजन करण्याची सुविधा आहे. नंतर करता येत नाही. तुम्ही विचार करा, एक दिवस आम्ही जी आहे ना, असं गाडीमधून येत होतो आणि कारखाने चालू होते बघा, कारखाने. आणि बैलगाडीमध्ये ऊस इतका भरलेला होता, मला वाटतं कोण नारायण महाराज का कोण जे आहेत ना, आम्हीच होतो. आणि ते बैलाच्या तोंडातून भेस होतोय, डोळ्यातून पाणी येते महाराज. एवढं काही भरलेलं, ती झुपणी असती ना, ती झुपणीचे पुढं मोठा वणका काढलेला असतो आणि पाठीमाग पण लांबवर असते ती ऊस. आणि ते बैल जे आहे ना, ते कसं डांबरीवरून पाय सटाकला, खाली पडला, हा माणूस वरून सापकाने मारतोय. म्हणता येते काही? म्हणता येते की महाराज काही? आणि ह्या जन्माला जर आपण गेलो तर तुम्ही काय करणार? म्हणून जर समजा या जन्मामध्ये जर जायचं जर नसेल, सर्प, विंचू, उंदीर, मांजर, घोरूस हे जे काही इतर हिंसक प्राणी आहेत, हे जर व्हायचं जर नसेल, तर याच जन्मामध्ये आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून घेतलं पाहिजे. आणि स्वरूपाचं ज्ञान झाल्याच्या नंतर त्याची सुटका होते महाराज. सुटका कशी होते? त्याला त्याचं स्वरूप कळतं. एक सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. गंगेला ओढ जो आहे ना, एखादा वडा असेल, तो वडा नदीला जाऊन मिळतो. ती नदीला ओढ कुठं जायची असते? समुद्राला जायची ओढ असते. समुद्राला गेल्याच्या नंतर समुद्राने तिला पोटात घेतलं, परत नदी राहिली का वडा राहिला का? तो काय झाली? ती समुद्र रूप झाली, सुटली गेली ना त्याच्यातून. तसं तुम्ही आपण जे आहे ना, किती पातकी दुराचारी असू द्या, किती पातकी
दुराचारी असू द्या, ज्ञानेश्वरी सांगते तसं. बघा 4था अध्यायामध्ये तुम्हाला गेले वाचण्यात, जरी कल्मशाचा आगरू, भ्रांतीचा सागरू, योग मोहाचा डोंगरू, होऊनी असशी तरी ज्ञानशक्ती तेनी पाडे, हे आगावे जिगा तुकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये. 4थ्या अध्यायामध्ये गेलंय ना तुम्हाला, किंवा 9व्या अध्यायामध्ये बघा, ते ज्ञान करून घ्या. 3रा श्लोक आहे, दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची पदराड, परित्या भेरुणी ओचिड अशी काय सेविती. गायीच्या काशीला ओचिड चिकटलाय, रक्त पितो का दूध? का बरं? 200 किलोमीटर लांब आहे काय दूध? इथून नगर इतकं लांब आहे दूध? फक्त चमडा आडवयमध्ये ज्ञान नाही करून घेतलं, रक्त प्यायची पाळी आली. आपण 43 वर्ष झाले सप्ताह करतोय, बरोबर आहे का चुकी आहे? हा, दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेच्या पदराड, परिते आघेरुनी गोचिडा, शुद्ध काय न सेविती. कमल कंदा आणि दरदरी नांद नोके, एकेची घरी परी परागू सेविते, भ्रमरी राची तलची उदे. निदैवाच्या परिवरील हाल उतरे आधी सहस्रवरी, परिते ठेवै सोनी उपवास करी का दरिद्रीची. तैसा हृदयामध्ये मी असता राम, सर्व सुखाचा आराम, मग का भ्रांताशी काम विषय. तैसे अणुमतेची लवड सवडी, मातेन पावती बाथुरी, म्हणून जन्म मरणाच्या दुथडी डवळीते ठेवी. येरवे मित्री कैसा मुखाप्रती, भानुका जैसा कयो दिसे न दिसे ऐसा वाणीचा. काय सांगितलंय ज्ञानेश्वरीत? सांगितलंय, सगळ्या शास्त्रांनी सांगितलंय, परंतु आपलं जे काय आहे ना हे बंद पडायला लागलं. आणि म्हणून हे आहे ना, काही लोक म्हणतात बरं आहे आमचं सोपं. हे सोपं नाही, ते अवघड आहे. हे तोंडाने म्हणायचं सुद्धा नाही, त्याला फक्त ध्यानात ठेवायचं आहे. माहिती करून घेऊन फक्त ध्यानामध्ये ठेवायचं आहे, म्हणायचं सुद्धा नाही. एवढं सोपं आहे ते. कारण तो बाबा आपल्या आतमध्ये जाऊन बसलेला आहे. कुठल्या दारातून गेलाय ना त्याला देवाचं दार म्हणतात. आपण हरिपाठ घेतलाय मग शिक्क नाही घेतलंय का? किती जण होते हरिपाठाला? वा 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 वा, बाल गोपाळ आई ती भुतरी होते ना हरिपाठाला होते. चांगली गोष्ट आहे. तुम्ही एकदा कमीत कमी समजून घ्या. बालगोपाळांनी पण यायला पाहिजे, पण देवाचं दार समजून देणाऱ्याने दिलं पाहिजे, घेणाऱ्याने घेतलं पाहिजे. कुठे देवाचं दार? गेटच्या बाहेर कुठे आहे नरेंद्र? तिथं कसं काय राहायचं? क्षणभर उभा, क्षणभर उभा राहायचं कसं? घेतले विचारून. तिथं जर एक क्षणभर उभा राहिलं तर तेने मुक्तीचारी साधिया. मग तोंडाने काही पण म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, मग पुण्याची गणना कोण करी? आसनी संसारी जीवी देऊ करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. कुणी केलेलं आहे का? हो केलंय. ज्ञानदेव म्हणे व्यासांच्या खुणा, द्वारकेचा राणा, पांडवा. किती सोपं सांगितलंय, परंतु अवघड कुठला झालाय सगळा. देव जर पाहायचा असेल, देव घ्यायचा असेल तर अभंग दुसरा क्रमांक सांगितला. काय? चौलेली जाण, सायशास्त्री कारण, 18 पुराण, हरिशत गाती, मंथनी नवनिका, तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा. आणि मंथन करताय का तुम्ही? त्यांनी सांगितलं तुम्ही मंथन करा. त्या हरेला तुम्हाला पाहायचं असेल तर आपलं म्हणायचा दणका चालू आहे. मंथन करायचं दणका माहितच नाही अजून. मंथन कशाला म्हणायचं ते म्हणायचं काम चालू आहे. म्हणतात सगळे, पाठांतर भरपूर आहे महाराज, पण वर्म माहित नाही. एकदा वर्म माहित करून घेतलं महाराज, तुम्हाला सांगतो ते कुठं जायची गरज नाही त्याला काही.
संसारामध्ये राहून करता येते, म्हणून हा सोनी संसारी जीवे करी. म्हणून नामदेवरायाने सुद्धा सांगितलं, संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, पण ते माहिती करून घेऊन. तो बाबा आपल्या आतमध्ये बसले. कुठे? आत आहे. आणि तो जर आत नसेल तर आपली हाजरी या ठिकाणी बिलकुल लागू शकत नाही. आता मी जे काही बॉम्बा मारून राहिले हे तुम्हाला ऐकायला सुद्धा येणार नाही, तो जर आत नसेल तर. म्हणून त्या बाबाचं एकदा सगळ्यांनी मिळून भजन करायचे, हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने त्या बाबाचं भजन करायचं. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकल्यावर याच जन्मी ओळख करा, मराम संसार संभ्रम भोगू नका. संसारी असावे असणी नसावे, भजन करावे वेळोवेळा. याच जन्मी ओळख करा, मराम संसार संभ्रम भोगू नका. आणि या पद्धतीने जर समजा केलेलं असेल त्या एखाद्या भाविकाने, तर नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणजे देव. त्या भक्ताच्या घरी घेवनिया करी सुदर्शन. त्याला म्हणायचं मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया. त्याला म्हणायचं त्याच्यावरती संतांची कृपा झाली, सद्गुरूची कृपा झाली. कारण याची प्राप्ती संतांवर होत नाही. कारण या ठिकाणी सगळ्यांना एकाच वेळेस इंटिमेशन दिलेले आहेत. तुम्हाला सांगतो, सगळ्यांना इंटिमेशन दिलेले आहेत, पण त्यांनी ते कार्यभाग काय अजून करून घेतलेला नाही. इकडे लग्नात मंगलाष्टक म्हणतात का नाही? तुम्ही मला सांगा बरं. महाराज म्हणतात. काय आहे शेवटचं मंगलाष्टक? बाबा तर गंभीर पाहायला लागली माझ्याकडे. शेवटचं मंगलाष्टक शेवटचं मंगलाष्टक काय ध्यानात नाही का? म्हणजे लग्न बिग्न नाही झाली का? ध्यानातून कसं काय घेतलं? शेवटचं मंगलाष्टक आपल्याला इंटिमेशन दिलेली हो. शेवट कोणीच नाही केलं ते अजून तुम्हाला सांगतो. स्मरण करून देतो तुम्हाला. स्मरण शेवटचं मंगलाष्टक असं आहे ते. आता समयो आता तुमची सावध होण्याची वेळ आलेली आहे. साधा समीप असे जे तुमच्या जवळच आहे ते हस्तगत करून घ्या.
साध्य करून घ्या. समीप म्हणजे जवळ. तुमचं झालं नाही? ज्यांचं झालं नाही त्यांनी ध्यान राहू द्या. साधा समीप असे वागवाही नकळे परार्ध फटिका आले असे. ती वेळ तुमची आलेली खटिका म्हणजे वेळ. आता एक काम करा. भावे सद्गुरुचे पदांबुज धरा. सद्गुरूचे पाय धरा जाऊ. कारण ह्या आता तुम्हाला एकमेकाला हार घातले ना की तुमच्या ध्यानात नाही राहायचे. त्याच्यामुळे जे आहे ना, तुम्ही पहिलं हे काम करा. भावी सद्गुरूचे पदांबुज धरा. आणि त्यांनी जे तुम्हाला दिलेलं आहे ते चित्ती स्मरा आदरे. चित्तामध्ये त्याचं आदराने स्मरण करा. काय कुणीच नाही काय आपलं लग्न झाले जे आहेत ना, नवरा नवरी त्यांच्या गामशात आणि वराड याच्यात काही काही तर तांदूळ टाकायला लागले, शेजारी टाकायला लागले म्हणतो, लागलं वाटतं सगळी. अशी चालू आहे तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे आपल्याला हे समजून नाही राहिलं. इंटिमेशन दिली आपल्याला. आनंद उपकारे महाराज संत महात्म्याचे आपल्यावरती त्यांनी वाङ्मय तयार करून ठेवलं, नाही तर आपल्याला काही कळलं नसतं महाराज. आणि सगळ्यात जास्त उपकार असतील ना तर माऊली ज्ञानोबरांचे. माऊली ज्ञानोबरांचे सगळ्यात जास्त उपकार. वयाच्या 22व्या वर्षी 700 श्लोक संस्कृत मध्ये होते. त्या संस्कृत श्लोकाचं निरूपण प्राकृत भाषेत केलं. सोपं. आणि ते सोपं आपल्याला अजून कळून नाही राहिलं. ते निश्चित आपण वाचून राहिलो. ते काय सांगत ते बघा ना. वाचू नका असं म्हणत नाही मी तुम्हाला, पण ते वाचा, खूप वेळेस वाचा. पण काय सांगतोय ते बघा. त्यांनी काय सांगितलं आपल्याला ते आपण कळतच नाही. वयाच्या 22व्या वर्षी माऊली ज्ञानोबरांनी संस्कृत भाषा जगाशी कळेना म्हणून नारायणा दयाली या बाबाचा अवतार आहे. कोणाचा? माऊली ज्ञानोबरांचा अवतार. पांडुरंग नाव कोणाचा अवतार आहे? पांडुरंगाचा अवतारच माऊली ज्ञानोबरांचा अवतार आहे. म्हणून सगळ्यांनी मिळून एकदा माऊली ज्ञानोबरांचं भजन करायचं. ज्ञानेश्वर